नमस्कार, मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या डे टू डे लाईफ व्हिडिओमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर आजचा मुद्दा खूप खास आहे, कारण की आजच्या मुद्द्यात आपण आज बोलणार आहे आपल्या सर्वांचा लाडका अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारताला वेड लागतो म्हणजेच आपला रोहित झिंझुरके. बघू शकता आपला भाव, आपला मराठी माणूस आहे गाईज. त्याची आजची जर्नी आपण त्याला सांगणार आहे. टिकटॉक जेव्हा चालू झालं तेव्हा त्या टाईममध्ये रोहित झिंझुरके हे नाव नव्हतंच. हे नाव कुणाला माहितीच नव्हतं रोहित झिंझुरके कोण आहे म्हणून. जी खरी स्टोरी काय आहे हे तुम्हाला आज मी तुमचा भाव सांगणार आहे, तो म्हणजेच आपला यश पार्टे. तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण चालू करू व्हिडिओ. गाईज, रोहित झिंझुरके एक गरीब फॅमिलीमधनं होता, एकदम मिडल फॅमिलीमधनं बिलॉंग करायचा. तो, त्याचे पप्पा, त्याची दिदी आणि त्याची मम्मी. रोहित झिंझुरकेचे पप्पा खूप ड्रिंक करायचे म्हणून तो, त्याची मम्मी तो आणि त्याची बहीण ते सेपरेट राहायचे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये राहायचे, दुसरीकडे राहायचे आणि त्याचे पप्पा दुसरीकडे राहायचे. ते पप्पा खूप ड्रिंक वगैरे करायचे, ते मम्मीला मारायचे वगैरे, म्हणून तो त्यांच्या मम्मी पप्पांपासून लांब राहायचा. तर तो साडीच्या दुकानामध्ये काम करायचा, साडीच्या फॅक्टरीमध्ये तर काम करायचा. तर त्यानं जस्ट एक रँडमली त्यानं म्हणजे एक टिकटॉक पाहिलं होतं त्या टायमिंगला. आता मला पण नव्हतं माहिती. त्या टायमाला टिकटॉक खूप फेमस होतं. म्हणजे टिकटॉकचा एक ट्रेंड होतं. तुम्हाला सांगायला माहितीच, लॉकडाऊन टिकटॉकचा ट्रेंड असतोच. टिकटॉकच्या ट्रेंडमध्ये त्यानं जस्ट एक दोन व्हिडिओ असे अपलोड केले आणि त्यानं व्हिडिओ म्हणजे त्यानं चालू केले व्हिडिओ असे बनवला, असंच टाइमपास बनायला लागला. मग टाइमपास करताना त्याला खूप ग्रोथ घेतला, त्याच्या व्हिडिओ खूप व्हायरल झाले. मग त्याला काही 2-3 दिवसांनी त्याला पोरं म्हणले, बिग फॅन, मला फोटो त्याच्यासोबत फोटो वगैरे काढ. तो मग मित्रांना मला, अरे हे काय चालू आहे सगळं, माझ्या फोटो एवढं काय केले मी. ते म्हणते त्याचं टिकटॉक खूप फेमस झाला असं तसं. मग तेव्हा त्यानं सोडून दिलं, ते इग्नोर केलं. मग काही टाइम नंतर त्यानं व्हिडिओज बंद केले टाकणं. मग त्यानं परत त्याचे फ्रेंड्स त्याला बोलले की चालू कर झालं. मग त्यानं चालू केलं तेव्हा टिकटॉक. तर टिकटॉकवर कमी एक 2 दिवसामध्ये ते 3 लाख सबस्क्राईबर झाले, 3 का 7 लाख झाले. 3 लाख ते पण वन डेमध्ये इम्पॉसिबल आहे ते. आणि त्यामध्ये त्याची ती आय डी हॅक झाली, सस्पेंड झाली ती आय डी. टिकटॉकने सस्पेंड त्याची आय डी केली. मग त्यानं पण दुसऱ्या आय डीमध्ये एका दिवसात त्याचे 1 मिलियन झाले, ओनली 1 डेज. काहीच बघता किती प्रेम होतं त्या लोकांचं. मग त्याला म्हणजे खूप हेट भेटला, खूप सपोर्ट वगैरे, खूप म्हणजे हेट खूप भेटला, सपोर्ट भेटला. फॅमिली सपोर्ट त्याचा खूप, बॅकग्राऊंड खूप झिरो होता. तरी पण तो मराठी माणसाला करून दाखवलं की नाही भाई, मी करू शकतो हे सगळं. म्हणजे त्यानं केलंच ते शेवटी सगळ्या गोष्टी. तो ठाम राहिला सगळ्या गोष्टीवरती. मग त्याची फ्रेंडशिप आहे नीता शिलीमकर सोबत. त्याहीसोबत त्याची फ्रेंडशिप झाली. मग त्याला DM केला असा आहे, मी व्हिडिओ काढू मुंबईला. मग तो सुरतवरनं मुंबईला आला. जेवढं तो कामावरती पेमेंट काढत होता त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट पटीने पेमेंट तो इथं व्हिडिओवरून काढायला लागला. माझंच करता ग्रोअप घेतला नीता शिलीमकर, रोहित झिंझुरके हे नाव खूप अख्ख्या महाराष्ट्र, अख्ख्या मुंबईमध्ये झळकलं. एवढं झळकलं हे नाव की त्यांना इंस्टाग्रामवरती त्यांचे कमी टाईममध्ये खूप, आता रिसेंटली रोहित झिंझुरकेचे 28 मिलियन आहेत. नीताताईचे पण 10+ मिलियन सबस्क्रायबर्स, इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. खूप प्रतिसाद त्यांचा म्हणजे. आणि त्याचे यूट्यूबला रोहित झिंझुरकेचे आहेत एक 4 मिलियन, आता जस्ट होतील त्या काही दिवसातच. तर बघू शकता काहीच, म्हणजे करायचं असेल, जिद्द असेल मनात, तर आपण काही करू शकतो. काही पण जे मनात आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो. तर त्यानं म्हणजे खूप त्या टाईममध्ये खूप स्ट्रगल केलं होतं. एवढं स्ट्रगल त्यानं दिवसरात्र एक केलं होतं व्हिडिओसाठी. त्याला टाईम भेटत नव्हता व्हिडिओ काढायला, तरी पण तो टाईम काढून व्हिडिओ काढायचा. लपून वॉशरूमचं नाव घेऊन कामावरून बाहेर जाऊन तिथं वॉशरूममध्ये एडिट करून पोस्ट टाकायचा आणि मग तो कामावर जायचा. म्हणजे जो करायचा, ज्याला वाटतं की मनापासून जो गोष्टी जो करू शकतो ना, तो काय पण करू शकतो. आपल्या वृद्धासाठी आणि नीता शिलीमकरसाठी एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. अशा धर्मस व्हिडिओसाठी भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, लव्ह यू ऑल. व्हिडिओ कशी वाटली काही मजा नक्की सांगा. बाय बाय.